हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत दही मखाना. उपवासासाठी अगदी हेल्दी आणि फुल ऑफ एनर्जी देणारा हेल्दी बाउल. तर त्यासाठी आपण हे साहित्य घेतलेलं आहे. रोस्ट केलेला मखाना, चिया सीड्स, काही काजू आहे, पिंक सॉल्ट आहे, जिरा, कढीपत्ता आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेले. आता आपण एक छोट्या पॅनमध्ये मखाना रोस्ट करून घ्यायचे. त्याच्यामध्ये तुम्ही साजूक तूप म्हणजे गाईचं तूप किंवा जे तुम्हाला आवडेल तेलातही तुम्ही फ्राय करू शकता. तर हे फ्राय झाल्यानंतर याला साईडला काढून घ्यायचं. ही जी डिश आपण आज बनवणार आहोत ती इतकी हेल्दी आणि एवढी टेस्टी आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि प्रोटीन आहे. ही डिश लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल. तुम्ही नक्की ट्राय करा. मी तुमच्यासोबत बेट लावू शकते की ही डिश घरातल्यांना सगळ्यांना आवडेल. ज्यांचा उपवास नाही आहे ना ते सुद्धा याची ऑर्डर करतील आणि परत परत ही डिश बनवायला लावतील याची मला नक्की खात्री आहे. तर आपण आता मखाना रोस्ट करून साईडला बाउलमध्ये काढून घेतला आणि तडक्यासाठी परत मी 2 चमचे तूप घेतलेलं आहे. तुम्ही तेलही वापरू शकता किंवा बटरही वापरू शकता. त्यामध्ये थोडंसं जिरं, शेंगदाणे, कढीपत्ता आणि थोडेसे काजू घातलेले. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालू शकता. याच्यामध्ये अनारचे दाणेसुद्धा तुम्ही वापरू शकता आणि तुम्हाला यातलं काही स्किप करायचं आहे तर ते पण करू शकता. आणि उपवासाला कढीपत्ता, जिरं हे चालतं. तुमच्याकडे जर तुम्ही मोहरी आणि कोथिंबीर वापरत असेल तर तेही तुम्ही टाका. मी उपवासाला कोथिंबीर अवॉइड करते त्यामुळे मी टाकली नाही आहे. आता हे सगळं आपलं फोडणी तयार झाली आहे. मी गॅसची फ्लेम बंद केली आणि थोडंसं पिंक सॉल्ट टाकलं म्हणजे उपवासासाठी आपण वापरणार आहे म्हणून. आता दह्यामध्ये आपण चिया सीड्स मिक्स करून घेऊ. 1-2 चमचे. हे अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला नाही आवडलं तर नका टाकू. पण उन्हाळ्यामध्ये अगदी छान गारवा देणारी ही डिश आहे आणि दिवसभर फुल ऑफ एनर्जी आपल्याला आपण फील करतो. म्हणून तुम्ही नक्की वापरा. त्याच्यामध्ये आपण जे फ्राय केलेले आता मखाना आहेत ते घालून घेऊ आणि वरतून आपण जी फोडणी तयार केली होती तर ती यावर टाकायची आणि झाली आपली अगदी साधी सोपी झटपट बनणारी उपवासाची डिश तयार. नक्की ट्राय करा आणि इतकी हेल्दी आहे ना खरंच की मी काय सांगू. म्हणजे मला तरी खूप आवडते, माझी फेवरेट आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. एकादशी, पौर्णिमा, चतुर्थी यासारख्या उपवासाला आपण आधीच थकलेलो असतो आणि वरतून साबुदाणा तळलेलं खाण्यापेक्षा असं काहीतरी प्रोटीनने भरलेलं खाल्लेलं नेहमीच चांगलं. त्यामुळे मी हे नेहमी ट्राय करते प्रत्येक उपवासामध्ये. सोबतच राजगिरा, काही फ्रूट्स वगैरे हे तुम्ही घेऊ शकता. म्हणजे दिवसभर तुम्हाला अगदी एनर्जी जाणवेल आणि थकवा जाणवणार नाही. कशी वाटली तुम्हाला ही डिश मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुन्हा एकदा आईच्या हातच्या चवीची आठवण जपणाऱ्या आईज किचन तडकामध्ये.